नमस्कार मित्रांनो, आज मी बनवणार आहे चिकन खिमा। आता ह्या प्रकारे खिमा मागवला आहे दीदीने। त्यासाठी मी इथे घेतले आहेत मोठ्या आकाराचे 3 कांदे, हिरवा लसूण, 1 हिरवी मिरची, 2 टोमॅटो। आता हे कांदा मी बारीक कापून घेणार आहे। कांदा इकडे बारीक कट करून घेतला आहे। गॅसवर कढई ठेवले, त्यामध्ये आता कांदा भाजायला टाकूया आपण। छान सोनेरी रंगावर कांदा भाजून घेऊया आधी। कांदा हलका भाजला की लसूण चेचून घेतलेला घालूया। कांद्याबरोबर मग लसूण पण आपला छान परतल्या जातो। टोमॅटो घेतलेले, हिरवी मिरची आणि ही लसणाची पात आहे, थोडीशी कोथिंबीर आहे। मिक्सरच्या भांड्यात घालून आपण हे वाटून घेऊया। ही टोमॅटो लसणाच्या पातीची पेस्ट आपण वाटून घेतली। आपला कांदा पण छान गुलाबी रंगावर भाजून झाला। आता आपण ही पेस्ट यामध्ये घालून घेऊया। मला 2 मिनिटं असंच परतवून घ्यायचं। आपण तोपर्यंत चिकन खिमा पण छान धुवून घेतलाय चाळणीमध्ये। 2-3 पाण्याने अगोदर धुवून चाळणीमध्ये नितळवत ठेवलं आहे। बघा, पाणी पण निघालंय। त्याच्यात टाकण्यासाठी हिरवे वाटाणे घेतलेले आहेत, फ्रेश असे। आपला खिम्याचा मसाला पण परतला आहे। आता यामध्ये आपण घालूया लाल मिरची पावडर, गरम मसाला 1 चम्मच, चवीपुरतं मीठ, हळद, धना पावडर, अजून 1 चमचा लाल तिखट, थोडासा रंग येण्यासाठी। छान परतवून घेऊया 2 मिनिटं। छान असा तेल सुटेपर्यंत आपला मसाला परतला आहे। आता यामध्ये घालून घेऊया वाटाणा। चिकन पण घालून घेऊया, मिक्स करायचं पूर्ण। आता छान असा मिक्स करायचा आहे आणि शिजू द्यायचं आहे आपल्याला याला 20 मिनिटं। हे छान मिक्स करून झालं आहे। मिक्सरचं भांडं धुतलेलं थोडंसं पाणी घालून याला झाकण ठेवून शिजू देऊया आपण 20 मिनिटं। छान असा आपला खिमा शिजतंय। यामध्ये थोडंसंच पाणी घातलेलं होतं आपण। चिकनला पण नंतर पाणी सुटतं, हे पाणी सगळं आटवून घेऊया आपण। छान असा चिकन खिमा बनलाय। आता यामध्ये थोडंसं बटर घालणार आहोत, थोडीशी कोथिंबीर घालायची आहे। तुम्ही पण ह्याप्रमाणे चिकन खिमा नक्की बनवा आणि लवकरात लवकर बनतो हा। कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। नमस्कार।